म्हातारपणापर्यंत निरोगी राहण्याचे 30 नियम व उपाय. नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात एखादी आजोबा किंवा आजी असतील तर एक गोष्ट तुम्ही नक्की पाहिली असेल. काही लोक 80-85 वर्षाचे असूनही स्वतः चालतात, स्वतःची कामे करतात, आनंदात जगतात. आणि काही लोक 50-55च्या वर्षीच गोळ्या, डॉक्टर, गुडघेदुखी, कंबरदुखी, शुगर आणि बीपी यांमध्ये अडकून पडतात. असं का होतं? फरक फक्त नशिबाचा नसतो, तर रोजच्या छोट्या छोट्या सवयींचा असतो. आज मी तुम्हाला असे 30 नियम सांगणार आहे, जे जर तुम्ही सुरुवातीपासून आजपासून पाळायला सुरुवात केली तर तुमचं म्हातारपणही तितकंच निरोगी, उत्साही आणि आनंदी होऊ शकतं. पण एक विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काही नियम असे आहे जे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. चला मग सुरुवात करूया. नियम क्रमांक 1, पोट आणि ढेरी वाढू देऊ नका. मित्रांनो, आजकाल लोक म्हणतात थोडंसं पोट तर असतंच, पण हे थोडंसं पोट पुढे मोठ्या आजारांचं घर बनतं. ढेरी म्हणजे फक्त चरबी नाही, ती मधुमेह, हृदयविकार, बीपी, फॅटी लिव्हर आणि सांधेदुखीची सुरुवात अशी असू शकते. तर यासाठी काय करायचं? रोज किमान 30 ते 45 मिनिटे चालायचं. प्रत्येक जेवणात अर्धी प्लेट भाजी. गोड पदार्थ रोज नाही. कोल्ड्रिंक पूर्णपणे बंद. रात्रीचं जेवण झोपायच्या 3 तास आधी. आता काय खायचं अजून? तर मूग, हरभरा, डाळी, फळं, सलाड, ताक, दही याशिवाय बाकीचे कोणतेही पदार्थ खाऊ नये. काय टाळावं? बिस्किट, केक, बेकरी पदार्थ, वेफर्स आणि जास्त तळलेले पदार्थ शक्यतो पूर्णपणे टाळावे. सामान्य चूक, लोक सकाळी काही खात नाहीत आणि रात्री भरपूर खातात. यामुळे पोट अजून वाढायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, पोट कमी करण्यासाठी उपाशी राहायचं नसतं, योग्य खायचं असतं. पण खरी गोष्ट आता पुढे आहे. असा एक नियम आहे जो शरीरातील जवळपास प्रत्येक आजाराशी जोडलेला आहे. नियम क्रमांक 2, पोट रोज साफ झालंच पाहिजे. बद्धकोष्ठता म्हणजे पोट फक्त साफ होणं नाही, त्यामुळे गॅस, ॲसिडिटी, मूळव्याध, त्वचेच्या समस्या आणि दिवसभर आळसही येऊ शकतो. आता यासाठी उपाय काय करायचा? सकाळी उठल्यावर 2 ग्लास कोमट पाणी घ्या. रोज फळं, पपई, पेरू, ओट्स आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकर आणि रोज थोडं थोडं चालायचं आहे. आता काय टाळायचं आहे तुम्हाला? दिवसभर कमी पाणी. काही लोक काय करतात, खूप कमी पाणी पितात, जंक फूड जास्त खातात आणि सतत चहा पितात. तर वैज्ञानिक कारण असं आहे, आपल्या आतड्यांना फायबर आणि पाणी मिळालं तर मळ मऊ होतो आणि सहज बाहेर पडतो. आता नियम क्रमांक 3, केस गळायला लागले की दुर्लक्ष करू नका. बरेच लोक फक्त तेल बदलत राहतात, पण खरी समस्या शरीराच्या आत असू शकते. व्हिटॅमिन डी, बी12, आयर्न, प्रोटीन यांची कमतरता केस गळण्याचं मोठं कारण असू शकते. यासाठी उपाय काय करायचा? रोज पुरेसं प्रोटीन, 15 मिनिटे सकाळचं ऊन, पुरेशी झोप, ताण कमी करा. गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करा. आता जो नियम मी सांगणार आहे तो लाखो लोक दुर्लक्षित करतात आणि नंतर आयुष्यभर गोळ्या खातात. तर नियम क्रमांक 4, डायबिटीज. आता साखर होण्याची वाट पाहू नका. डायबिटीज अचानक होत नाही, तो अनेक वर्षाच्या चुकीच्या सवयींचा परिणाम असतो. उपाय: वजन नियंत्रित ठेवा, रोज चालण्याची सवय ठेवा, गोड पदार्थ कमी करा, वर्षातून एकदा शुगर तपासणी करा आणि भरपूर भाज्या खा. सामान्य चूक काय करतात लोक? मला काही होत नाही हे म्हणणारेच अनेकदा उशिरा डॉक्टरांकडे जातात. आता नियम क्रमांक 5 बघा, हाडं मजबूत ठेवा. वय वाढलं की हाडं कमकुवत होणं स्वाभाविक आहे, पण ते कमी करता येतं. त्यासाठी उपाय आहे, रोज 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाश, दूध, दही, नाचणी, तीळ यांचं सेवन, स्ट्रेंथ एक्झरसाइज, चालणं. आता काय टाळायचं आहे? तर दिवसभर घरात बसणं. नियम क्रमांक 6, गुडघ्यांची काळजी आजपासून घ्यायला सुरुवात करा. गुडघे दुखायला लागल्यावर लोक व्यायाम सुरू करतात, हे उलट आहे. उपाय: वजन कमी ठेवायचं आहे, मांडीचे स्नायू मजबूत करा, जिने चढा, बराच वेळ बसू नका. पुढचा नियम प्रत्येक मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे. नियम क्रमांक 7 आहे, मान आणि कंबर वाचवा. मोबाईल खाली पाहून तासनतास बसणं ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे. आता त्यासाठी उपाय काय करायचा आहे? प्रत्येक 45 मिनिटांनी उठा, स्ट्रेचिंग करा, मोबाईल डोळ्यांच्या उंचीवर धरा, रोज मानेचे व्यायाम करा. नियम क्रमांक 8, हृदयाची काळजी घ्या. हृदयविकार अचानक होत नाही, त्याआधी शरीरात अनेक संकेत तो देत असतो. यासाठी आपल्याला उपाय काय करायचा आहे?
मीठ आजपासून कमी करायचं आहे, चालणं सुरू करायचं आहे, ताण कमी घ्यायचा आहे, धूम्रपान टाळायचं आहे आणि BP आपल्याला रेग्युलर तपासायचा आहे. नियम क्रमांक 9, मेंदूला रोज काम द्या. फक्त शरीराचा व्यायाम पुरेसा नाही, मेंदूचाही व्यायाम हवा असतो. उपाय काय आहे यासाठी? रोज वाचन करा, नवीन गोष्ट शिका, कोडी सोडवा, मित्रांशी बोला किंवा पुरेशी झोप घ्या. नियम क्रमांक 10, शरीरात ताकद राहिली पाहिजे शेवटपर्यंत, जोपर्यंत आपण 70 क्रॉस करत नाही तोपर्यंत. आता वय वाढलं की स्नायू कमी होतात, यालाच काय म्हणतो आपण? स्कार्पोपेनिया म्हणतात. पण योग्य आहार आणि व्यायामामुळे हे कमी करता येतं. यासाठी उपाय काय आहे? प्रत्येक जेवणात प्रोटीन म्हणजे डाळी, कडधान्य, अंडी खात असाल तर अंडी खाऊ शकता. आठवड्यातून 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि पुरेशी झोप. आता आपण पहिले 10 नियम पाहिले, पण आता जे नियम मी तुम्हाला सांगणार आहे ते अगदी लोक काय करतात, सहजपणे दुर्लक्षित करतात. आणि गंमत म्हणजे शरीर अनेकदा आधीच इशारे देत असतं, पण आपण ते ओळखत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यापैकी एखादी चूक तुम्हीही रोज करत असाल. तर बघा, नियम क्रमांक 11, यकृत म्हणजेच तुमचं लिव्हर निरोगी ठेवा. आपलं यकृत म्हणजे शरीराची नैसर्गिक फिल्टर मशीन आहे. आपण जे खातो पितो त्यावर प्रक्रिया करून शरीर स्वच्छ ठेवण्याचं काम ते करतं. पण जास्त साखर, तळलेला पदार्थ आणि व्यायामाचा अभाव यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो. दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकतं? पोटावर चरबी वाढते, थकवा जाणवतो, पचन बिघडतं, पुढे लिव्हरचे गंभीर आजार होऊ शकतात. यासाठी उपाय काय आहे? तुम्हाला यासाठी पण दररोज चालायचं आहे, गोड पेय बंद करायचं आहे, बाहेर तळलेले पदार्थ जे आहे ते कमी करायचे आहे, भरपूर हिरव्या भाज्या खा, वजन नियंत्रणात ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, लिव्हर दुखत नाही, त्यामुळे आजार उशिरा लक्षात येतो. आता जो नियम आहे तो अनेक जण पाणी कमी पिण्यामुळे बिघडवतात. नियम क्रमांक 12, मूत्रपिंडाची म्हणजे किडनीची काळजी घ्या. आपली किडनी दिवसभर रक्त स्वच्छ करण्याचं काम करते. उपाय: दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी गरजेनुसार पिलंच पाहिजे. मीठ मर्यादित खाणं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या वारंवार घेऊ नका. BP शुगर नियंत्रणात ठेवा. सामान्य चूक: तहान लागेपर्यंत पाणी न पिणे. नियम क्रमांक 13, रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवा. सतत सर्दी, खोकला किंवा संसर्ग होत असेल तर शरीर काहीतरी सांगत आहे. उपाय: पुरेशी झोप, व्हिटॅमिन C असलेली फळं, आवळा, लिंबू, संत्री, नियमित व्यायाम आणि जो ताण असतो तो मानसिक ताण कमी करा. नियम क्रमांक 14, शरीरात प्रोटीनची कमतरता होऊ देऊ नका. लोक फक्त कार्बोहायड्रेट खातात, पण स्नायूंना प्रोटीन लागतं. प्रोटीन कमी असेल तर अशक्तपणा, केस गळणे, स्नायू कमी होणे, जखम लवकर न भरून येणे. काय खावं यासाठी? डाळी, कडधान्य, हरभरा, सोयाबीन, पनीर, अंडी जर तुम्ही खात असाल तर. आता पुढचा नियम विशेषतः 40 नंतर खूप महत्वाचा आहे. नियम क्रमांक 15, व्हिटॅमिन D किंवा B12 ची तपासणी करा. फक्त गोळ्या खाऊन उपयोग नाही, कमतरता आहे का ते माहीत असणं महत्वाचं आहे. आता कमतरतेची लक्षणं काय आहे बघा, B12 किंवा कमतरतेची लक्षणं आहे अंगदुखी, थकवा, पाय दुखणे, हात पायाला मुंग्या येणे. उपाय काय आहे यासाठी? सकाळचं ऊन घेणं, डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करणं आणि योग्य आहार घेणं. नियम क्रमांक 16, डोळ्यांची काळजी घ्या. आजकाल मोबाईलमुळे डोळ्यांवर फार ताण वाढतोय. उपाय यासाठी काय आहे? 20-20-20 चा नियम करायचा आहे. दर 20 मिनिटांनी 20 सेकंद 20 फूट दूर पहा. गाजर, पालक, स्क्रीन ब्राईटनेस कमी. वर्षातून एकदा डोळे तपासा. नियम क्रमांक 17, कानांची काळजी घ्या. मोठ्या आवाजात इयरफोन वापरणं हा आजच्या तरुणांचा मोठा धोका आहे. उपाय: आवाज 60% पेक्षा कमी ठेवा. सलग 1 तास इयरफोन वापरू नका. कानात काडी घालू नका. आता जो नियम मी सांगणार आहे तो तुमच्या आयुष्याची गुणवत्ता बदलू शकतो. आता नियम क्रमांक 18 काय आहे? झोप ही औषध आहे. रोज उशिरापर्यंत जागणारे लोक हळूहळू स्वतःचं आरोग्य खराब करत असतात. त्यामुळे तुम्हाला उपाय काय करायचा आहे? रोज एकाच वेळेला झोपा. झोपण्यापूर्वी मोबाईल बंद करा. रात्री जड जेवण टाळा आणि 7 ते 8 तास कमीत कमी झोप घ्या. त्यानंतर नियम क्रमांक 19, ताण शरीराचा सर्वात मोठा शत्रू आहे. ताण फक्त मनावर परिणाम करत नाही, तो BP, शुगर, हृदय आणि झोप यांनाही बिघडवतो. उपाय काय आहे? रोज 10 मिनिटे ध्यान करा, खोल श्वास घ्या, आवडता छंद जोपासा, कुटुंबासोबत वेळ घालवा.
नियम क्रमांक 20, रोज चालण्याची सवय लावा. एका औषधाने जेवढा फायदा होत नाही तेवढा फायदा रोज चालण्याने होतो. फायदे: हृदय मजबूत होतं, शुगर नियंत्रणात येते, वजन कमी होतं, झोप चांगली लागते, मूड चांगला राहतो आणि सांधे हे लवचिक होतात. उपाय: सुरुवातीला 20 मिनिटे, नंतर 45 मिनिटांपर्यंत काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं चालणं हे वाढवायचं आहे. मित्रांनो, मी आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यासाठी वेळ काढणारे लोक खरंच तर भविष्य जिंकतात. आता आपण शेवटच्या 10 नियमांकडे वळूया आणि मी खात्रीने सांगतो, यापैकी शेवटचे 2 नियम जर तुम्ही पाळले आयुष्यभर, तर वृद्धापकाळात दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ येण्याची शक्यता खूप कमी होईल. चला सुरुवात करूया. नियम क्रमांक 21, स्मरणशक्ती मजबूत ठेवा. वय वाढलं की थोडा विसर पडणं सामान्य असू शकतं, पण सतत विसरणं ही इशारा देण्याची गोष्ट असू शकते. आता का महत्वाचं बघा, मेंदूचाही व्यायाम झाला पाहिजे. वापरला नाही तर त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. यासाठी उपाय आहे: दररोज 20 मिनिटे वाचन करा. नवीन भाषा, कौशल्य किंवा छंद शिका. कोडी, बुद्धिबळ खेळा. कुटुंबासोबत संवाद साधा. आता यासाठी काय खावं बघा, अक्रोड, बदाम, जवस, हिरव्या भाज्या आणि फळे. आता काय टाळावं, सतत मोबाईल स्क्रोलिंग, अपुरी झोप, ताण हे काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. जितका मेंदू तुम्ही वापराल तितका तो अधिक काय होतो, सक्रिय राहतो. नियम क्रमांक 22, श्वसन शक्ती मजबूत ठेवा. फुफ्फुसे मजबूत असतील तर शरीरात ऑक्सिजन चांगला पोहोचतो. उपाय: रोज 10 मिनिटे दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम डॉक्टरांनी मनाई नसेल तर. रोज चालणं, धूम्रपान पूर्णपणे बंद. सामान्य झोप, दिवसभर घरात बसून राहणे. आता पुढचा नियम प्रत्येक स्त्री आणि पुरुषासाठी खूप महत्वाचा आहे. नियम क्रमांक 23, शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. वय वाढलं की तहान कमी लागते, पण शरीराला पाण्याची गरज कमी होत नाही. उपाय: दिवसातून थोडं थोडं पाणी प्या. उन्हाळ्यात पाणी आणखी वाढवा. फक्त तहान लागली म्हणूनच पाणी पिऊ नका. फायदे: त्वचा चांगली राहते, बद्धकोष्ठता कमी होते, किडनी काय होते, निरोगी राहते. नियम क्रमांक 24, रोज शरीराची हालचाल करा. व्यायाम म्हणजे फक्त जिम नाही. हा आपला उपाय आहे. चालायचं आहे, जिनं चढणं असेल, बागकाम करणं असेल, घरातील कामं असतील, हलकं थोडं स्ट्रेचिंग असेल. आता सामान्य चूक आहे, उद्यापासून सुरू करतो हे उद्या अनेकदा कधीच येत नाही. नियम क्रमांक 25, वजन नियंत्रणात ठेवा. जास्त वजन म्हणजे शरीरावर जास्त ताण. उपाय: महिन्यातून एकदा वजन तपासा. कमरेचा घेर मोजा. रात्री उशिरापर्यंत खाणं टाळा. गोड पदार्थ मर्यादित ठेवा. नियम क्रमांक 26, मानसिक आरोग्य जपा. शरीर निरोगी असलं तरी मन शांत नसेल तर आनंदी जीवन जगता येत नाही. उपाय काय आहे? कुटुंबासोबत वेळ घालवा, मित्रांशी बोला, आवडता छंद जोपासा, इतरांशी स्वतःची तुलना करू नका. आता पुढचा नियम डॉक्टरही वारंवार सांगतात, पण लोक काही ते पाळत नाहीत. नियम क्रमांक 27, नियमित हेल्थ चेकअप करा. अनेक गंभीर आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणं नसताना दाखवत नाही. वर्षातून एकदा तपासा. रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल, व्हिटॅमिन डी, B12, गरजेनुसार इतर तपासण्या लक्षात ठेवा. वेळेवर सापडलेला आजार सहज नियंत्रणात येऊ शकतो. नियम क्रमांक 28, स्वतःहून औषध घेऊ नका. डोकं दुखलं की गोळी, अंग दुखलं की गोळी ही सवय सगळ्यात धोकादायक ठरू शकते. उपाय: डॉक्टरांचा सल्ला घ्या, औषधांचा कोर्स पूर्ण करा, स्वतः निदान करू नका. नियम क्रमांक 29, आनंदी राहायला शिका. आनंद ही सुद्धा एक औषध आहे. हसणारे लोक अनेकदा ताण कमी अनुभवतात. उपाय: रोज हसा, राग मनात साठवू नका, छोट्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना, सकारात्मक लोकांच्या सहवासात नेहमी राहायला शिका. नियम क्रमांक 23, शरीराचे इशारे कधीही दुर्लक्षित करू नका. हा आजचा सर्वात महत्वाचा नियम आहे. आपलं शरीर आपल्याशी सतत बोलत असतं. वारंवार थकवा, अचानक वजन कमी होणं, भूक न लागणं, छातीत दुखणं, श्वास लागणं, सतत सूज येणं ही कधीही दुर्लक्षित करू नका ही लक्षणं. आता उपाय काय आहे? नंतर पाहू असं म्हणू नका. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या, नियमित तपासण्या करा. लक्षात ठेवा, वेळेवर घेतलेली काळजी अनेक मोठे आजार हे टाळू शकते.
तर मित्रांनो, आज आपण म्हातारपणापर्यंत निरोगी राहण्यासाठी 30 महत्त्वाचे नियम जे होते ते जाणून घेतले. हे नियम एका दिवसासाठी नाही, एका महिन्यासाठीही नाही, तर आयुष्यभरासाठी आहे, जोपर्यंत आपलं आयुष्य संपत नाही. तर लक्षात ठेवा, मोठे आजार एका दिवसात होत नाही. ते रोजच्या छोट्या छोट्या चुकीच्या सवयींमुळे हळूहळू तयार होतात आणि त्याचप्रमाणे चांगलं आरोग्यही एका दिवसात मिळत नाही. ते रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या चांगल्या सवयींमधून तयार होतं. तर आजपासून ठरवा, या 30 नियमांपैकी निदान 5 नियम तरी मी लगेच सुरू करणार. तर नंतर हळूहळू सर्व नियम आपल्या जीवनाचा भाग बनवायचे. म्हातारपण म्हणजे आजारपण असंच असायला हवं असं नाही. योग्य जीवनशैली असेल तर वृद्धापकाळही उत्साही, आनंदी आणि स्वावलंबी असू शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.